ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 15व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 4, 5 आणि 6. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चैकितानः काशीराजस्य वीर्यवान् पुरुजित कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुंगवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. याचा अर्थ काय आहे? येथे पांडवांच्या सैन्यामध्ये मोठे मोठे शूरवीर आहेत, ज्यांचे विशाल आकाराचे धनुष्य आहेत आणि जे युद्धकलेत भीम आणि अर्जुनासमान आहेत. त्यात युयुधान म्हणजे सात्यकी, राजा विराट आणि महारथी द्रुपदसुद्धा आहेत. दृष्टकेतू व चैकितान आणि पराक्रमी काशीराजासुद्धा आहे. पुरुजित आणि कुंतीभोज हे दोघे बंधू, तसेच मानवात श्रेष्ठ शैब्यही आहेत. पराक्रमी युधामन्यू आणि पराक्रमी उत्तमौजाही आहेत. सौभद्रच आणि सुभद्रेयाच सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्रही आहेत. हे सर्वचे सर्व महारथी आहेत. पहा, याचं भाषांतर आपण ऐकूया की येथे मोठ्या आकाराची धनुष्ये असलेले शूरवीर आहेत. भीम अर्जुनासारखे योद्धे आहेत. तसेच युयुधान, विराट, द्रुपद यासारखे महारथी आहेत. दृष्टकेतू, चैकितान, काशीराज यासारखे बलवान आणि पुरुजित कुंतीभोज, शैब्य यासारखे नरश्रेष्ठ आहेत. युधामन्यू, विक्रांत, उत्तमौजा यासारखे बलवान आणि सुभद्रा व द्रौपदीच्या पुत्रांसारखे सर्वचे सर्व महारथी येथे आहेत. तुम्ही पाहिलं असेल की या प्रवासामध्ये इथे आधी धृतराष्ट्राचा प्रवेश झालेला आहे, मग संजयाचा, त्यानंतर दुर्योधनाचा, मग आचार्यांचा. पहा, आणि यानंतर ह्या इतक्या लोकांची नावं ह्या आता या श्लोकांच्या माध्यमातून ही चारित्र्य आपल्यासमोर पोचतात. अर्जुन विषाद योग वाचत असताना आपण या चारित्र्यांचा अभ्यास केला पाहिजे. ते कोण लोक कोणत्या पद्धतीने कुठे उभे आहेत हे पाहिलं पाहिजे. आणि त्याच जोडीला दुर्योधन प्रत्येकाचं नाव घेऊन आपल्या स्वतःच्या स्वभावातले काही गुण इथे दाखवेल. लक्षात घ्या, त्यांनी त्यांची नावं घेण्यामागची भूमिका काय आहे हे बघितलं पाहिजे. आता इथे अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी असं त्यांनी म्हटलेलं आहे, पण भीम तर या ठिकाणी गदाधारी आहे. लक्षात घ्या, पण ते सांगत असताना महेश्वासा म्हणजे मोठी धनुष्य असलेले, ईश्वास म्हणजे धनुष्य असलेले त्यांच्याकडे शूरवीर आहेत म्हणून सांगतात. दुर्योधनांच्या मनामध्ये काय आहे हे पटकन तिथे समजतं. तो आचार्यांना धनुर्धारी लोकांचं वर्णन करून सांगतो. मोठे धनुष्य असलेले त्यांच्याकडे योद्धे आहेत की त्यांना वाटावं की मग असू देत ना, मी तर अशा कितीतरी मोठ्या धनुर्धारी लोकांशी युद्ध केलेलं आहे, ते स्वतः धनुर्धारी आहेत. या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. द्रोणाचार्यांचं आवडतं शस्त्र धनुष्य आहे म्हणून इथे दुर्योधन अत्र शूरा महेश्वासा म्हणून सांगतो. ज्यांच्या सहाय्याने बाण चालवले किंवा फेकले जातात त्यांचे नाव ईश्वास अर्थात धनुष्य असे आहे. असे विशाल आकाराचे ईश्वास किंवा धनुष्य ज्यांचे जवळ आहेत ते सर्व महेश्वास म्हणजे महान धनुर्धारी आहेत. तात्पर्य, विशाल धनुष्यावर बाण योजून प्रत्यंच्या दोरी ओढण्याची खूप ताकद त्यासाठी लागते. शक्तीनिशी सोडलेला बाण विशेष मारा करतो. असे विशाल धनुष्य जवळ बाळगत असलेले हे सर्व खूप बलवान आणि शूरवीर आहेत. पहा, हे सामान्य योद्धे नव्हेत. युद्धकलेमध्ये ते भीम आणि अर्जुनाप्रमाणे निपुण आहेत. अर्थात भीमाप्रमाणे बलवान आणि अर्जुनाप्रमाणे शस्त्रकलेमध्ये निपुण आहेत. आता या ठिकाणी दुर्योधनाचं आवडतं शस्त्र गदा आहे. पहा, त्यामुळं इथे अर्जुन आणि भीमाचं नाव घेतलेलं आहे. थोडक्यामध्ये दुर्योधन आपली मनीषा प्रगट करतो की भीमाकडे मी बघेन, तुम्ही अर्जुनाकडे बघा. अशा पद्धतीने तो आचार्यांना अत्यंत अशा मोजक्या शब्दांनी तो आपल्या बाजूनी वळून बघतो आणि त्यांना त्यांच्या कामाचं प्रयोजनही सांगायला बघतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. युयुधान म्हणजे सात्यकी. युयुधान म्हणजे सात्यकी अर्जुनापासून शस्त्रास्त्र विद्या ते शिकले होते. पहा बघा,
त्याचं नाव लगेच घेण्याचं कारण काय? इकडे धृष्टद्युम्नाचं नाव घेतल्यानंतर युयुधानाचं नाव घेतात, कारण युयुधान किंवा सात्यकी हे अर्जुनाचे शिष्य, ते त्यांचे शिष्य आहेत, ते अर्जुनाचे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला आपले नारायणी सैन्य दिले ज्यावेळेला, तरीही ते सात्यकी जे आहे ते अर्जुनाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्जुनाच्याच बाजूने राहिले, दुर्योधनाच्या पक्षात गेले नाहीत. मग दुर्योधनाच्या मनात अर्जुनाविषयी द्वेषभाव निर्माण, द्रोणाचार्यांच्या मनात अर्जुनाच्या विषयी द्वेषभाव निर्माण करण्यासाठी दुर्योधन महारथांपैकी सर्वप्रथम अर्जुनाचा शिष्य युयुधानाचे नाव घेतो. तात्पर्य हा, अर्जुन तर पहा की ज्याने आपल्यापासूनच विद्या ग्रहण केली आहे आणि जगामध्ये तुझ्यासारखा कोणीही धनुर्धर होणार नाही असा प्रयत्न करेन, असे वरदानही आपण अर्जुनाला दिले आहे. अशा प्रकारे आपला तर शिष्य अर्जुन याचेवर इतका स्नेह आहे, परंतु तो कृतघ्न होऊन विरुद्ध बाजूने लढण्यास उभा आहे. पण त्या अर्जुनाचा शिष्य सात्यकी मात्र आपल्या गुरुच्याच पक्षात उभा आहे. पहा, हे युयुधान महाभारत युद्धामध्ये न मरता यादवांच्या आपसातील युद्धामध्ये पुढे मारले गेले. महाभारताच्या आदिपर्वत श्लोक 131 काय म्हटलेलं आहे? प्रयतिष्ये तथा कर्तुम यथा नान्यो धनुर्धरा त्वत्समो भविता लोके सत्यम मेद ब्रवीत्मि ते. म्हणजे मी सत्यवचन देतो की तुझ्यासारखा धनुर्धर कोणी होणार नाही असा मी प्रयत्न करेन. विराटस्य, हा विराट राजा की ज्याच्याकडून आमच्या बाजूचे वीर सुशर्मा अपमानित झाले आहेत. आपणही त्यांच्या संमोहनास्त्रामुळे मोहित झाला होता आणि आम्हालाही ज्यांच्या गायी सोडून पळून जावे लागले होते. आता हे संमोहनास्त्र विराटाच्या युद्धामध्ये बृहन्नडेच्या रूपात अर्जुनाने सोडलं होतं. विराट तर गायींच्या मागे गेले होते. तो आपल्या विरुद्ध पक्षाकडे उभा आहे. राजा विराटाशी द्रोणाचार्यांचा कोणताच द्वेष किंवा वैरभाव नव्हता, पण दुर्योधनाला असे वाटले की जर युयुधानाचे नंतर मी द्रुपदाचे नाव घेईल तर द्रोणाचार्यांना असे वाटेल की दुर्योधन मला पांडवांच्या विरुद्ध युद्ध करण्यास उत्तेजित करीत असून त्यांच्याविषयी माझ्या मनात वैरभाव निर्माण करीत आहे. म्हणून दुर्योधन धूर्तपणाने किंवा चालाखीने द्रुपदपूर्वी विराटाचे नाव घेत आहे, ज्यामुळे आपली चालाखी द्रोणाचार्यांना ओळखून येऊ नये आणि त्यांनी विशेष मन लावून युद्ध करावे. त्याची इच्छा तेवढीच आहे, काही करून त्यांनी अर्जुनाच्या विरुद्ध युद्ध करावं आणि हे युद्ध त्यांनी जिंकून द्यावं. कारण ह्यावेळेला कर्ण ह्या युद्धामध्ये नाही आहे. पहा, कर्ण हा ज्यावेळेला भीष्माचार्य शरपंजरी पडले त्यावेळेला दुसरा सेनापती म्हणून कर्ण, मग त्यानंतर युद्धात पहिले 10 दिवस हा युद्धामध्ये नव्हताच कर्ण. त्यांनी प्रतिज्ञाच केली की जोपर्यंत भीष्माचार्य ह्या युद्धात उभे आहे तोपर्यंत मी आहे. काय उगाचच कारण काय त्याच्यात दिलेले ते प्रसंग आहेत, ते ज्या कारणाने कर्ण पहिले 10 दिवस नव्हता युद्धात, ते जिज्ञासूंनी वाचावेत, इथे ते अप्रस्तुत होईल. तर द्रुपदापूर्वी विराटाशी ते नाव घेत आहेत. पहा, ही चालाखी लक्षात येऊ नये म्हणून. आता राजा विराट हे उत्तर, श्वेत आणि शंख या तिन्ही पुत्रांसहित महाभारताच्या युद्धामध्ये मारले गेले. द्रुपदस्य महारथः, आपण द्रुपद राजाला आपल्या अगोदरच्या मैत्रीची आठवण करून दिली होती, परंतु त्याने मी एक राजा आहे आणि तुम्ही भिक्षुक आहात, तेव्हा तुमची आणि माझी मैत्री कशी होऊ शकते असे बोलून त्याने भरसभेत आपला अपमान केला होता. तसेच मनात वैरभाव ठेवून आपणाला मारण्यासाठी त्याने पुत्रसुद्धा उत्पन्न केला. तोच महारथी द्रुपद राजा आपल्या विरुद्ध लढण्यासाठी विपक्षात उभा आहे. राजा द्रुपद युद्धात द्रोणाचार्यांकडून मारले गेले. पहा, दृष्टकेतुही, हा दृष्टकेतू किती मूर्ख आहे की ज्याच्या पित्याला म्हणजे शिशुपालाला कृष्णाने भरसभेत सुदर्शन चक्राने ठार मारले. तो श्रीकृष्णाच्याच पक्षाकडून लढण्यासाठी उभा आहे. दृष्टकेतू द्रोणाचार्यांकडून मारले गेले. चेकितान, हे सर्व यादवसेना तर आमच्या बाजूने लढण्यासाठी तयार आहे आणि हा यादव चेकितान पांडवांकडून लढण्यासाठी उभा आहे. तर दुर्योधनाकडून चेकितान मारले गेले. चेकितांना दुर्योधनाने मारलेला आहे. काशीराजश्च वीर्यवान, हा काशीराज अत्यंत शूर आणि महारथी आहे. हाही पांडवांच्या बाजूकडून लढण्यासाठी उभा आहे. हा पराक्रमी असल्याकारणाने आपण अत्यंत सावधगिरीने युद्ध करावे. काशीराज महाभारत युद्धात तेही मारले गेले. पहा, या युद्धातच
पुरुजित कुंती भोजश्च. पुरुजित आणि कुंती भोज हे दोघेही कुंतीचे भाऊ असल्याने आमचे आणि पांडवांचे मामा आहेत. असे असूनही ते पक्षपाती असल्याने आमच्या विरुद्ध बाजूने लढण्यास उभे आहेत. हे दोघेही युद्धात द्रोणाचार्यांकडून मारले गेले. कुंतीचे 2 भाऊ मारले. पहा, शैबश्च नरपुंगवः. हा शैब्य युधिष्ठिराचा सासरा आहे. युधिष्ठिराचा, याचा अर्थ द्रौपदी सोडून, कारण द्रुपद हा एक सासरा आहे युधिष्ठिराचा, शैब्य पण सासरा आहे. तर द्रौपदी सोडून आणखीन पत्नी आहेत युधिष्ठिराची. तिचं हे वडील आहेत तिचे. हा मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत बलवान आहे. परिवाराच्या दृष्टीने हा आमचाही नातलग आहे, परंतु हा पांडवांच्याच बाजूने युद्धासाठी उभा आहे. पहा, शैब्याला ते अशा पद्धतीने तिथे प्रस्तुत करत आहे दुर्योधन. युधामन्युष्य विक्रांत उत्तमौजाश्य वीर्यवान. पांचाल देशाची अत्यंत बलवान आणि शूरवीर योद्धे जे आहेत ते युधामन्यू आणि उत्तमौजा म्हणजे द्रौपदीच्या माहेरच्या साम्राज्यातले हे मोठे योद्धे माझ्या वैऱ्याच्या अर्जुनाच्या रथाच्या चाकाचे रक्षण करण्यासाठी नेमले आहेत. त्यांनी पण पांडवांनी व्यूहरचना कशी केलेली आहे बघा. द्रौपदीचे माहेरचे लोक तर ते अर्जुनाच्या रथाचं रक्षण करतात, 2 चाकांचं 2 बाजूला. आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवावे, यांना मारलं पाहिजे. आता हे संपूर्ण युद्धामध्ये जिवंत होते, अत्यंत शूरवीर. रात्री झोपलेले असताना या दोघांनाही अश्वत्थाम्याने ठार मारलेले युद्धानंतर. आता हा दुर्योधनाचा नीचपणा इथे पुढे 2 शब्दामध्ये बाहेर येतो की त्याची मनोवृत्ती कशी, आणि स्त्रियांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये निरादर आहे. तो म्हणतो सौभद्र हा श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिचा पुत्र आहे. पण तो काय म्हणतो सुभद्रेचा पुत्र, सौभद्र हा म्हणून हाक मारलेला आहे. त्याला अर्जुनाचा पुत्र म्हणणं त्याला सोपं होतं, नाव घेणंही सोपं होतं, पण इथे सुभद्रेचा मुलगा म्हणतो. याचे नाव अभिमन्यू आहे. हा अत्यंत शूर असा वीर आहे. हा गर्भावस्थेतच जन्मापूर्वी आईच्या उदरात असताना चक्रव्यूह भेदनाची विद्या शिकला आहे. म्हणून आपल्या सैन्याची चक्रव्यूहाकार रचना असताना किंवा करताना आपण अभिमन्यूकडे लक्ष ठेवावे. महाभारत युद्धात दुःशासन पुत्राकडून अन्यायपूर्वक डोक्यावर गदेचा प्रहार केला गेल्यामुळे अभिमन्यू मारले गेले. अर्थात अनेक योद्ध्यांनी अभिमन्यूवर हल्ला केला होता. अंतिम क्षणी ज्यावेळेला तो मूर्छित अवस्थेमध्ये खाली पडला तेव्हा अभिमन्यूवरती ह्या दुःशासनाच्या मुलांनी वार केलेला आहे. पुढे हा दुर्योधन काय म्हणतो, द्रौपदेयाश्च, द्रौपदीची मुलं म्हणतो. हे स्त्रियांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये निरादर असल्याचं द्योतक आहे. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 जणांचे द्रौपदीच्या उदरी जन्मलेले अनुक्रमे प्रतिविंध्य, सूतसोम, श्रुतकर्मा, शतानिक आणि श्रुतसेन हे पुत्र आहेत. आपण ह्या 5ही जणांना पहा. द्रौपदीने माझी भर सभेत थट्टा करून माझे हृदय दुखावले आहे, म्हणून आपण या 5ही जणांना ठार मारून बदला घ्यावा. रात्री झोपलेले असताना या 5ही जणांना अश्वत्थाम्याने ठार मारले. हे अत्यंत शूर आहेत बघा. हे 5ही पुत्र जे आहेत द्रौपदीचे ते युद्धानंतर पण जिवंत राहिलेत. जसं आपण पाहिलं की युधामन्यू आणि विक्रांत, उत्तमौजा वगैरे यांना झोपलेलं असताना मारलं अश्वत्थाम्याने, तसंच यांनाही मारलेलं आहे. इथे एक आणखीन गोष्ट अशी आहे की द्रौपदीने भरसभेत थट्टा करून माझे हृदय दुखावले. असं काही लोक म्हणतात की अंधे का पुत्र अंधा किंवा आंधळ्याचा मुलगा आंधळाच असं द्रौपदी दुर्योधनाला म्हणाली. शक्यता किती आहे हे जिज्ञासूंनी पडताळून पाहावं, कारण द्रौपदी ही अत्यंत सुशिक्षित होती, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे ती आपल्याच दिराला असं म्हणेल अशी शक्यता फार कमी आहे. आणि समजा म्हटल्यानंतर सुद्धा ते एका दिरांनी थट्टेनी घ्यावं की त्याच्यासाठी तिच्या भरसभेमध्ये येऊन तिच्या वस्त्राला हात घालावा, यातलं काय जास्त अन्यायकारक आहे हे आपण त्याचा सगळ्यांनी विचार करावा. सर्व एव महारथाः, हे सर्वचे सर्व महारथी आहेत. तसेच ते शस्त्रविद्येत आणि शास्त्रविद्येतही प्रवीण आहेत. युद्धामध्ये जो वीर एकटाच 10,000 हजार धनुर्धारी सैन्याचे संचालन करू शकतो अशा वीर पुरुषास महारथी असे म्हटलेले आहे. महारथी, अतिरथी, दशरथी आपल्याला माहिती आहे
प्रभू रामचंद्राचे वडील हे दशरथ होते, दशरथी होते. म्हणतात असे कितीतरी महारथी पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी किंवा लढाईसाठी उभे आहेत. एकोदशसहस्राणि योधयेत यस्तु धन्विनाम शस्त्रशास्त्रप्रवीणश्च महारथ इति स्मृतः. महारथी या शब्दाचा अर्थ आहे. आता या ठिकाणी आपण ह्या सगळ्यांचा विचार जो आहे तो आपण केलेला आहे. प्रत्येकजण यातला पांडवांच्या बाजूने युद्ध करण्यासाठी उभा आहे. त्यांची शेवट कसे झाले हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि जसे दुर्योधनाच्या बाजूनी मृत्यू पत्करण्यासाठी अनेक योद्धे उभे आहेत, तसेच पांडवांच्यासाठी सुद्धा अनेक योद्धे इथे उभे असल्याचं दुर्योधन आचार्यांना दाखवतो, परंतु त्याला ते सगळ्या सैन्यालाच दाखवायचं आहे. आचार्यांचं निमित्त करून तो बोलतो आहे दुर्योधन. आपण हे समजून घेतलं पाहिजे. आता या सगळ्यांची जी चारित्र्य आहेत ते पांडवच आहेत एका अर्थाने, लक्षात घ्या. हे सगळे आपण असतो तर आपले हितचिंतक असतात, हे सगळेचे सगळे आपल्याला आपले वाटत असतात, लक्षात घ्या. अर्जुनाची पण ही भूमिका आहे, तुमची ही भूमिका असते. आपल्याला आवडणारे आपले विचार आपल्याला वाटत असतात, हा माझा विचार आहे, मी असा नाही, मी तसा नाही, मी असं कधी करत नाही, मी तसं कधी करत नाही. हे सुद्धा सात्विकता त्यातली तुमच्या स्वभावातली हे पांडव आहे ते समजून घ्यायला पाहिजे. आणि त्या बाजूकडे मग नंतर भगवंत आपल्याला कसं पाहायला लावतात, कसं पाहावं असं शिकवतात, तेही आपण या भगवद्गीतेच्या रूपाने जाणून घेणार आहोत. आता हा जो श्लोक आहे त्या श्लोकाचा पुढच्या श्लोकांशी संबंध काय आहे? द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांच्या विषयी द्वेष निर्माण करण्यासाठी युद्धात त्यांना उत्तेजन मिळावे या दृष्टीने दुर्योधनाने पांडव सेनेची विशेषतः वर्णन केली. दुर्योधनाने असा विचार केला की द्रोणाचार्य तर पांडवांचे पक्षपाती आहेतच, कदाचित ते पांडव सेनेची ही विशेषता ऐकून असे म्हणू शकतील की जर पांडवांच्या सैन्यात एवढी विशेषता आहे तर त्यांच्याशी तडजोड का करत नाही, असा विचार येताच दुर्योधन आता पुढील 3 श्लोकात आपल्या सैन्याची विशेषता वर्णन करतात. लक्षात घ्या, दुर्योधन पुढील 3 श्लोकामध्ये आपल्या सैन्याची सुद्धा विशेषता सांगेल. आणि द्रोणाचार्यांच्या मनात जर एखादा वेगळा जर भाव पांडवांची ही सेना बघून येत असेल तर लगेचच तो आपली भूमिका, आपला पवित्रा बदलतो. कसा बदलतो ते आपण पुढच्या श्लोकात पाहूया. ओम परमात्मने नमः.